नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। पवारवाडी ग्रामपंचायत जलजीवन योजनेमध्ये अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याने उपोषण। पवारवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील उद्धट प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेचे काम अंदाजपत्रकानुसार होत नाही। याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते यशवंत खरात यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे। पवारवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये उद्धट प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे। या योजनेवरून परिसरातील 10 ते 12 गावे या वाड्या वस्त्यांना पिण्याचे पाणी पुरवले जाते। या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत पवारवाडी ग्रामपंचायतीने 3 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधण्याची परवानगी दिली होती। सध्या या 3 टाक्यांचे काम पूर्ण झालेले आहे। मात्र दुसऱ्या गावासाठी मंजूर असलेली पाण्याची टाकी देखील पवारवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतच बांधण्यात येत आहे। या 4थ्या टाकीचे काम येथील गायरानामध्ये बेकायदेशीरपणे काम करण्यात आले आहे। त्यामुळे ही 4थी टाकी ज्या गावासाठी मंजूर आहे त्याच गावात बांधावी, तसेच सध्या सुरू असलेल्या 4थ्या टाकीचे काम त्वरित बंद करावे अशी मागणी खरात यांनी केली आहे। त्यासाठीच त्यांनी उपोषण सुरू केले आहे। दरम्यान याबाबत यशवंत खरात यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता, वालचंद नगर पोलीस ठाणे, ग्रामपंचायत पवारवाडी यांना निवेदन दिले आहे। माझं नाव विकास सोनबा जाधव, गोलपडे गावातील मी रहिवासी असून सदर काम उदमाई मंदिराच्या येथे बेकायदेशीरपणे पाण्याच्या टाकी चालू आहे। सदर या कामाची चौकशी करून तात्काळ हे काम बंद करण्यात यावे अशी मी प्रशासनाकडे विनंती करत आहे। हे नाव यशवंत अशोक खरात, मुक्काम गोलपवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील मी रहिवासी आहे। आमच्या गावामध्ये उद्धट प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून इथून आमच्या इथं पाण्याच्या टाक्या बांधण्याचं काम चालू आहे। तर हे पाण्याच्या टाक्या बांधताना मनमानी पद्धतीनं काम चालू आहे। नंतर या बांधकामाची परवानगी दुसरीकडे आहे आणि बांधताना त्यांनी मुद्दामून त्या आमच्या इथल्या उदमाई मंदिराच्या बाजूला त्यांनी बांधलेले आहेत आणि हे दुसरीकडे पाणी टाक्या बेकायदेशीर आहेत। ह्या टाक्याला कोणतीही परवानगी दिलेली नाही, परंतु दुसरे पुढची परवानगी दाखवून इथं बांधण्याचं काम चालू आहे। याबाबत आम्ही उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जल प्राधिकरण इंदापूर, मुख्य अभियंता सो पुणे, महाराष्ट्र जल प्राधिकरण कार्यकारी अभियंता सो पुणे यांना, तसेच गटविकास अधिकारी इंदापूर, वालचंदनगर पोलीस स्टेशन, तसेच संबंधित आमच्या इथल्या ग्रामपंचायतीला आम्ही पत्रव्यवहार देऊन आम्ही 10/9/2025 पासून आमरण उपोषणाला बसणार आहोत असे निवेदन देऊन देखील आणि कालपासून आम्ही आमरण उपोषण चालू केलेलं आहे। आज दुसरा दिवस आहे, परंतु अद्यापही उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जल प्राधिकरण अथवा कोणताही वरिष्ठ अधिकारी आमच्या या गावच्या उपोषणा ठिकाणी येऊन त्यांनी भेट दिलेली नाही अथवा आमच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत। उलट आम्हालाच प्रशासनाच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न करत आहे। तरी माझे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहेब, तसेच पाणीपुरवठा मंत्री साहेब व इतर सर्व मंत्री महोदयांना आमच्या गावाच्या वतीनं माझी हात जोडून विनंती आहे, याच्यावरती तात्काळ कारवाई करावी व बेकायदेशीर चालू असलेले काम तात्काळ थांबवावे अशी मी विनंती करतो। इंदापूर प्रतिनिधी शहाजी ढिकोरे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।